नमस्कार, मी दादासाहेब नीळ. लोकसंघर्षमध्ये आपलं हार्दिक स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या माध्यमातून कर्जमुक्तीची कर्जमाफीची घोषणा झाली, परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कवडीसुद्धा आलेली नाही आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पैसे मिळतील असं सांगितलं. त्यानंतर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती दिवशी पैसे पडतील असं सांगितलं. नमोचेही 2 हप्ते मिळतील असं सांगितलं, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत फुटकी कवडीसुद्धा, एक छडामसुद्धा आलेला नाही. किती खोटं बोलावं. जगाचा अन्नदाता शेतकऱ्याला एवढं खोटं बोलणारं हे सरकार मी पहिल्यांदाच बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्ता भरणे, त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, हे सगळे मंत्री रोजच सांगतायत आज जमा होईल, उद्या जमा होईल, परवा जमा होईल. नेमकं चाललंय काय? सगळा खेळखंडोबा, सगळं खोटं बोलण्याचे दिवस. किती दिवस शेतकऱ्यांनी ऐकायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एवढं खोटं बोलून चालणार नाही. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. अनेक समस्या राज्यामध्ये असताना हे मात्र विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एकमेकांवर फक्त टीका करण्यामध्ये वेळ वाया घालवत आहेत आणि जी समस्या आहे ती समस्या मात्र बाजूला ठेवत आहेत असं स्पष्टपणे दिसतंय. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.